नमस्कार, मी श्यामल साबळे। आज आपण श्रीरामपूर या भागामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार पडणाऱ्या निवडणुकांबाबत जनमत काय आहे हे जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत। चला तर मग आज आपण या भागातील स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊयात। समोर एक नागरिक आहेत, आता आपण त्यांना विचारूयात। सर, नाव काय आपलं? माझं नाव रिंकू सहानी। मी प्रभाग क्रमांक 4चा इथं मतदार आहे, श्रीरामपूर शहरातला। गेले किती वर्षापासून राहता या मतदारसंघात? मी माझा जन्मच इथं झालेला आहे। मी मागच्या 45 वर्षापासून याच प्रभागाचा श्रीरामपूरचाच नागरिक आहे मी एक। तर आम्ही श्रीरामपूरचेच आहोत। आतापर्यंत जेव्हाही आता आपल्यापासून असं बोललं जातं की काँग्रेसची सत्ता आहे गेल्या अनेक वर्षांपासून, तर काय वाटतं तुम्हाला, काँग्रेसनं विकास केला आहे? विकास तर पाहिजे तसा आमच्या श्रीरामपूर गावचा विकास कधी झालेला नाही। आमच्या श्रीरामपूर गावचं दुर्दैव असं की आम्ही नेहमी प्रभावाविरोधात गेलो। आजसुद्धा मध्ये आमदारकीला आम्हाला एक संधी होती की केंद्राचं महायुती सरकार आहे किंवा राज्यात महायुती सरकार आहे, पण आमच्या श्रीरामपूरने परत वेगळा कौल दिला। मग अशा जेव्हा गोष्टी होतात तेव्हा श्रीरामपूरचा गावचा कधीतरी असं वाटतं की विकास कुठंतरी दबला गेला। आणि पाहिजे तसं आमच्याकडे गावात डेव्हलपमेंट नाही, काही नाही, रस्त्याचा प्रश्न आहे, सगळ्यात प्रश्न आहे, बेरोजगारी म्हणा, असे प्रश्न आहे, किंवा एक आम्हाला भयमुक्त श्रीरामपूर पाहिजे। तर आज आम्हाला तसा कोणी राजकीय आमच्या मागं म्हणजे वारसा नाही आम्हाला भक्कम असा की आम्ही कोणाच्या हातात देऊ शकतो। तर निश्चित श्रीरामपूरचा विकास तर पाहिजे त्या मानाने झाला। आमच्या शेजारचे जर 2 तालुके पाहिले, तुम्ही राहता बघा, संगमनेर पहा, व्यापाराच्या दृष्टीने बघा, सगळ्या दृष्टीने फार पुढं निघून गेले आमच्या पुढं। आणि एक वेळ अशी होती की श्रीरामपूर हा एक सुजलाम सुफलाम आमचा तालुका असायचा की अहिल्यानगरचा नाक म्हणजे श्रीरामपूर असायचा। आज आमची दुर्दशा फार म्हणजे वाईट झाली की आम्हाला कोणी वालीच नाही। आज आम्हाला भक्कम पाहिजे असा नेतृत्व नाही, त्याच्यामुळे आमचा विकास कुठेतरी खुटला गेला सगळा असा। गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसची सत्ता आहे, तर यावेळेस सत्तांतर झालं पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? निश्चित सत्तांतर झालं पाहिजे, कारण काँग्रेस, मी ॲक्च्युली कोणत्या पक्षाचा बोलत नाही आहे, पण मी परत तुम्हाला जसं आधी बोललो की नेहमी श्रीरामपूरने प्रवाहाच्या विरोधात निर्णय दिला। अच्छा, मला सांगा, परत आम्ही जर काँग्रेसच्या साठी श्रीरामपूरला मतदारांनी श्रीरामपूरने काँग्रेसच्या बाजूने कौल दिला तर आमचा विकास कसा होणार, निधी कसा आणणार, डेव्हलपमेंट का होणार? तर निश्चित असं वाटतं की श्रीरामपूरने यावेळेस तरी ज्या विधानसभाला आम्हाला फटका बसला, आमचे मतं वाटले गेले, ते आत्ता कदाचित आमची अपेक्षा आहे की या नगरपालिकेला तसं होता कामा नये। जर आम्ही एकत्र झालो निश्चित हा जनतेचा कौल हा महायुतीच्या बाजूनेच जाईल। विधानसभेत जर मी तुम्ही पाहिलं तर काँग्रेसच्या साईडने फक्त 65,000 मतं होते आणि अदर त्यांच्या विरोधात मतं ही जवळपास 1,40,000 मतं होते। हे मतं वाटल्या गेल्यामुळं काँग्रेसला फायदा झाला। निश्चित यावेळेस श्रीरामपूरची जनता ही फार हुशार जनता आहे, ती योग्य तो कौल देईल आणि महायुतीच्या बाजूने कौल देईल अशी आमची अपेक्षा, कारण त्याशिवाय श्रीरामपूर गावचा विकास होणार नाही। आता सध्या केंद्रामध्ये असेल, राज्यामध्ये असेल, महायुतीचं मोठ्या प्रमाणात सरकार आहे, लोक आहेत, तर तुम्हाला काय वाटतं की महायुती सरकारने कामं चांगली केली आहेत? निश्चित केली आहे। आम्ही बघतो ना कामं। आता आमचं व्यापारी क्षेत्रामुळे आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं। आम्ही बघतो की निश्चित सगळी कामाला डेव्हलपमेंट दिसते। ॲज आम्ही बिझनेसमॅन आम्ही हेच बघणार, आमची फर्स्ट प्रायोरिटी डेव्हलपमेंट। जातपात पक्ष वगैरे या नंतरच्या गोष्टी आहे। आमचं काय बघणार की आमचा विकास झाला पाहिजे, आमच्याकडे चांगले कॉलेजेस यायला पाहिजे, सगळ्या मूलभूत सुविधा पाहिजे आम्हाला। नगरपालिकेच्या दृष्टीने लोकांना फक्त छोट्या गरजा असतात, हो, रस्ता, पाणी हे पाहिजे असतं, बाकी त्यांच्या काही मोठ्या अपेक्षा नसतात। त्या अपेक्षा पूर्णसाठी आज आम्हाला वाटतं की आज आम्हाला श्रीरामपूरला महायुतीची फार गरज आहे। आता सध्या तुम्ही जसं सांगितलं, राहता असेल किंवा इतर भाग असेल जिथे सुजयदादा विखे पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून संबोधलं जातं, आणि त्यांचाही जर दिलेला चेहरा जर इथे निवडून आणायचा असेल तर तुमचं काय मत असेल की चेहऱ्याला संधी द्यायला हवी की नाही? निश्चित द्यायला पाहिजे। आज आम्हाला थोडक्यात विखे पाटील यांच्याशिवाय, नामदार विखे पाटील म्हणा, आदरणीय सुजय विखे पाटील यांच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही। आणि आम्हाला आज असं वाटतं की आज आम्हाला त्यांनी स्वतःच्या झोळीमध्ये सामावून घेतलं पाहिजे। आज आम्हाला श्रीरामपूरला कोणी वाली राहिलेलं नाही आहे, कोणचा असा खंबीर जो म्हणतात कणखर नेतृत्व आम्हाला भेटलेलं नाही आहे। आमदार साहेबांना पण आम्ही संधी दिली। आम्ही पाहतो जवळपास विधानसभेचे इलेक्शन होऊन 5-6 महिन्यात आले। तुम्हीच आता मला वाटतं या रस्त्याने येतात, तुम्हीच पाहिलं असेल, आमच्या रस्त्यांची दुर्दशा पाहिली असेल, सगळं पाहिलं। निश्चित विखे साहेबांच्याकडं आमचा कौल गेला पाहिजे। मी तुमच्याद्वारे तमाम जनतेला पण हे आवाहन करतो की आपले गटतट सगळं विसरून, पक्ष वगैरे सगळं विसरून तुम्ही विकासाच्या दृष्टीने विखे पाटील महायुती यांच्या दिशेने कौल द्या तुम्ही। नमस्कार सर, काय नाव आपलं? चाबुक सर रमेश। गेल्या किती वर्षापासून या मतदारसंघात राहता? जवळजवळ 40 वर्षे। गेल्या 40 वर्षापासून या मतदारसंघात राहतात। गेल्या 40 वर्षामध्ये या मतदारसंघात काय विकास कामं झाली असं वाटतं तुम्हाला?
इथं विकास म्हणजे याचा व्हायला पाहिजे होता, औद्योगिक MIDCचा विकास व्हायला पाहिजे न रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे इथं सगळ्यात जास्त. म्हणजे तसा काही विकास झालेला नाही कुठं. आहे ते कारखाने बंद पडलेले, तसं व्हायला नको आहे. हां, तर हे आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडणार आहेत. गेल्या आगामी काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या सुरू होतील त्या निवडणुकांकडे कसं पाहता? तसं काय आम्हाला काय म्हणजे गावातलं विकास म्हणजे काय सर्वसामान्यांचा रस्ते, पाण्याची व्यवस्था, आरोग्य या सुविधा पाहिजे. शैक्षणिक तेवढं इथं डेव्हलप व्हायला पाहिजे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागामध्ये काँग्रेसची सत्ता आहे, तर काँग्रेसने विकास केला असं वाटतं का तुम्हाला? विकास तर केलेला आहे, पण म्हणजे जो मोठा सर्वसामान्यांसाठी पाहिजे तसं काही झालेलं नाही आहे. म्हणजे जेणेकरून रोजगार निर्मिती सगळ्यात जास्त म्हणजे ते तसं काही झालेलं नाही आहे आणि तो व्हायला पाहिजे असं आमचं मत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जसं काँग्रेसची आहेत नवीन चेहऱ्यांना संधी मिळायला पाहिजे तशी संधी मिळालेली गेली नाही आणि आजही श्रीरामपूरकडे बकाल शहर म्हणून पाहायला गेलं, यावरती काय तुमचं मत आहे? अर्थातच ती परिस्थितीच तशी, बकाल शहरच मानायला पाहिजे. तरुणांना रोजगार नाही आहे, तसं काहीतरी घडायला पाहिजे इथं. महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल, या भागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो, यावरती काय मत आहे तुमचं? भ्रष्टाचाराचं आपल्याला एवढं नाही सांगता येतं. आता मला म्हणजे तसं जर मला म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाच्या बाबतीत म्हणजे मी असं सांगू शकत नाही की हे भ्रष्टाचार करत नाही, असं नाही. होत असेल तर ते एकमेकांची कुरघोडी, यांनी त्याचा भ्रष्टाचार काढायचा, यांनी त्याचा काढायचं करतात तर सगळेच. गेल्या अनेक वर्षांपासनं सुजयदादा विखे पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून राहता असेल किंवा इतर भागांना संबोधलं गेलं जातं, तर सुजय विखे पाटील यांच्या परिवाराकडे तुम्ही एक चेहरा म्हणून कसं पाहता? नाही, विखे पाटलाच्या बद्दल दुमत नाहीच आहे आणि त्यांनी जसं लोणी किंवा शिर्डी डेव्हलप करतं तसं श्रीरामपूरसुद्धा डेव्हलप करावा आणि त्यांचं तरुण नेतृत्व आहे ते इकडे त्याचा वापर करावा आणि डेव्हलप केलं तर सगळी पब्लिक त्यांच्याच बाजून राहील. जसं लोणीचा आम्ही विकास पाहतो, शैक्षणिक संस्था, रोजगार निर्मिती, शिर्डीला बी सरकारी कार्यालय वगैरे, तसं श्रीरामपूरकडं लक्ष द्यावं आणि श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. सगळी जनता त्यांच्या मागं राहील. गेल्या अनेक वर्षांपासून एक प्रलंबित प्रश्न होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा, तो त्यांनी मार्गी लावला, यावर काय मत आहे तुमचं? ते चांगलंच केलं ते, म्हणजे आम्हाला अपेक्षित होतं ते चांगलं केलं त्यांनी ते. या परत असं की गुन्हेगारी क्षेत्र फार जास्त ओळखलं जातं श्रीरामपूरला, यामध्ये काय सांगणार? तो तर सगळ्यात ज्वलंत म्हणजे घातक प्रश्न आहे श्रीरामपूरचा. गल्लोगल्लीत म्हणजे माणसं एकमेकावर असं झालेलं आहे की चालायला सुद्धा भीती वाटते काही ठिकाणावरून. आणि हा सगळ्यात त्यांनी प्रेफरन्सनी प्रश्न हा सोडवायला पाहिजे की इथं गुन्हेगारी नको आहे. गुन्हेगार म्हणजे खूपच झालेले आहे तिथं. हां, ठिकठिकाणी बोलायची चोरी झालेली आहे, एखाद्याबद्दल असं आपण काही बोलू शकत नाही आणि अन्याय सहन करायची वेळ आलेली आहे आम्हाला ह्या गुन्हेगारीचं. ससाणे असतील किंवा इतर जे हे असतील तुमचे लोकप्रतिनिधी असतील, तर शिवाय विखे पाटील यांच्याकडे कसं पाहता तुम्ही? एक विजन असलेला नेता म्हणून त्यांना संबोधलं जातं. म्हणजे आता आम्ही काय म्हणणं आहे, मी तुम्हाला जे सांगितलं ना, श्रीरामपूर जिल्ह्यासाठी प्रयत्न करावा, रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावा आणि गुन्हेगारीला ताळात घालायला पाहिजे. भ्रष्टाचाराबद्दल मी एका राजकारण्याला क्लीन चिट देऊ शकत नाही. हां, आज आपण दिवसभरात विविध नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्यात, अनेक नागरिकांचे मतांतर जाणून घेतलेत. या अशा अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच आपल्या लोकप्रतिनिधीबद्दल असलेल्या अपेक्षा आणि या संदर्भात जोडलेल्या काही प्रश्न हे पाहण्यासाठी आमच्यासोबत कायम जोडलेले रहा. धन्यवाद.